हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 15. संग्राम हाताची घडी घालून चेहऱ्यावर निर्विकार असे भाव आणत तिच्याकडे पाहू लागला. राज मात्र ओठांवर चाफेकळी ठेवत संग्रामकडे बघत होता. नजर अगदी बारीक झाली होती. संग्राम त्याच्याकडे बघतच गुडघ्यावर बसला. मोठे पप्पा काय तुम्ही? राजने विचारलं. संग्रामने डोळे मोठे केले. राज मात्र भुवया उडवत त्यांच्याकडे बघत होता. चेहऱ्यावर कसलीच भीती नव्हती. निरागसता मात्र ठासून ठासून भरली होती. तुला कसं माहिती? संग्रामने त्याला विचारलं. छकुली बोलली, तुम्ही आम्हाला आत का नाही घेत आहेत? आम्ही खूप लांबून आलोय. पाणी तरी द्या आम्हाला. राधा आज नाही आली का? राजने संग्रामला प्रश्न केला. संग्राम राजकडे बघतच राहिला. त्याला स्वतःजवळ घेण्यापासून तो स्वतःला अडवूच नाही शकला. इतका गोड तो त्याला वाटला. त्याने त्याला उचलून घेतलं आणि सरळ आत आला. लाज! सानिध्याने दोन्ही हात लांब करत त्याला आवाज दिला. ओ गॉड, या मुलीला सांगितलं मला आधी बोल. ही राज बोलते तर मला लाज वाटते, पण ही मुलगी ऐकतच नाही. राजने डोक्यावर हात मारून घेतच म्हटले. ओ गॉल, मी विसरली. सानिध्याने पण डोक्यावर हात मारून घेतच म्हटले. किती भारी आहेस रे तू, अगदी माझ्या चिमणीसारखा. म्हणत संग्रामने त्याच्या गालावर ओठ टेकवले. राज त्याच्या अंगावरचा खाली उतरला आणि सानिध्याच्या बाजूला जाऊन तो बसला. आईने उपमा दिलाय तुझ्यासाठी आणि बाबांसाठी. बाबा कुठे आहेत? राजने सानिध्याला विचारलं. झोपलाय, सानिध्या त्याला म्हणाली. बाहेर फिरायला घेऊन जाणार होता ना तो? राजने तिला विचारलं. सिद्धराज कुठे आहे आणि तू इथे काय करतोयस त्याच्या घरी? कोण आहेस तू? मीनाक्षीने आत येतच संग्रामला विचारलं. त्यालाच विचार मी कोण आहे ते. अंगावर टी शर्ट चढवतच संग्राम तिला म्हणाला. माझे मोठे पप्पा आहेत हे, सानिध्या म्हणाली. मीनाक्षीला आता मात्र काहीच कळायला मार्ग नव्हता. बाबा कुठे तुझा? मीनाक्षीने सानिध्याला विचारलं. झोपलाय, सानिध्या तिला म्हणाली. उठलाय, डोळे चोळत हॉलमध्ये येणाऱ्या सीडकडे बघतच राज म्हणाला आणि पळतच त्याच्या जवळ येत त्याला बिलगला तो. गुड मॉर्निंग फ्रेंड, राज सीडला म्हणाला. गुड मॉर्निंग, सीडने त्याला उचलून घेतच म्हटलं. आईने तुझ्यासाठी आणि छकुलीसाठी उपमा दिलाय, खाऊन घे हां, राज त्याला म्हणाला. ओके म्हणत सीडने त्याला सोफ्यावर ठेवले आणि तो सुद्धा डोळे मिटून सोफ्यावरच बसून राहिला. हा कोण आहे? मीनाक्षीचा आवाज त्याच्या कानी पडला. तसं मिटलेले डोळे त्याने पुन्हा उघडले. तुला मी इथे येऊ नको म्हणून बोललो होतो ना? सीडने घाबरतच तिला विचारलं. मी नव्हतीच येत. हा राज ऐकतच नव्हता. घर डोक्यावर घेतलेलं, त्याला बोल तू, मीनाक्षी म्हणाली. सीडने राजकडे पाहिलं. राज पापण्यांची उघडझाप करत त्याला हसून दाखवत होता, अगदी तसंच जसं त्याची आध्या त्याला करून दाखवायची. सीड त्याच्याकडे बघतच राहिला. एक गोड हसू त्याच्या ओठांवरती आलं होतं. जायचं फिरायला?
राजने सिडला विचारलं. मी फ्रेश होऊन आलो, सिडने त्याचे गाल ओढतच म्हटले आणि सानिध्याला घेऊन तो फ्रेश व्हायला निघून गेला. आमच्या चेहऱ्याला सोनं लागलंय का? संग्रामने मीनाक्षीला राग दाखवतच तिला विचारले. एवढा पण तुझा चेहरा सुंदर नाही आहे. मीनाक्षी नाक मुरडतच त्याला म्हणाली. तरी एवढं टक लावून तू आमच्याकडे बघतेस, कमाल आहे. संग्राम मिश्किलपणे हसतच तिला म्हणाला. टक लावून मी तुला नाही, तुझ्या कानात जी बाली आहे ती बघत होती. उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. स्वतःला हँडसम समजत असेल तर तशी चूक तर तू अजिबातच करू नकोस, कारण तसा तर तू अजिबात नाहीस. उद्धट कुठला, मीनाक्षी त्याला म्हणाली. हँडसम तर दिसतायत ते. मसल तर बघ माऊ त्यांची. मोठे पप्पा ह्या माऊला चॉईसच कळत नाही. इग्नोर हर, यू आर हँडसम. राज संग्रामची स्तुती करतच म्हणाला. तुला कोणी विचारलं का? कुठे दुर्बुद्धी सुचली आणि तुझं ऐकून मी सिद्धराजच्या घरी आली. मीनाक्षी डोक्याला हात लावून बसतच त्याला म्हणाली. माऊ, सिरीज 7 हे बघ. संग्रामच्या हातातील घड्याळ बघत राज मोठ्यानेच ओरडला. संग्राम डोळे मोठे करत राजकडे बघतच राहिला. मी सिरीज 8 वाला घेईल, हे जुनं झालं आता, मीनाक्षी म्हणाली. सिरीज 7 महाग होतं म्हणून घेतलं नाही आणि सिरीज 8 घेणार बोलते ही. राज हळूच संग्रामच्या कानात कुजबुजला. संग्राम मीनाक्षीकडे बघत मोठमोठ्याने हसू लागला. काय बोललास तू? मीनाक्षीने रागातच राजला विचारलं. राजने नकारार्थी मान डोलवली. इथे येऊन बस, नाहीतर नेक्स्ट टाइम मी तुला छकुलीकडे आणणार नाही. मीनाक्षीने राग दाखवला. राज तोंड पाडतच मीनाक्षीजवळ जाऊ लागला. तसं संग्रामने राजला अडवलं. कुठे राहतो रे तू? संग्रामने मीनाक्षीला खुन्नस देत राजला विचारलं. बी 202 सेकंड फ्लोअर म्हणत राज संग्रामला ॲड्रेस सांगू लागला. मी माझा नंबर तुला देऊन ठेवतो. तुला कधी इथे यावंसं वाटलं तर मला कॉल कर, मी तुला न्यायला येईल. संग्राम म्हणाला आणि राजला स्वतःच्या बाजूला त्याने बसवलं. गुड आयडिया, राज संग्रामला हायफाय देत म्हणाला आणि संग्रामच्या बाजूलाच बसला. मला पण अशी मसल करायची, बट मी अजून 4 इयर्सचा आहे ना, थोडा मोठा झाल्यावर करेल. संग्रामची मसल्स दाबत राज म्हणाला. अजून मोठं व्हायचं बाकी आहे का तुझं? संग्रामने हसतच त्याला विचारलं. मी आता फक्त 4 इयर्सचा आहे ना, राज म्हणाला. मागे पुढे 0 लावायला तू विसरत तर नाहीस ना? संग्रामने त्याला विचारलं. राजने नाही म्हणून मान डोलवली. नक्की ना? संग्रामने हसतच विचारलं. राजने हसतच नाही म्हटलं. छकुली कधी येईल आणि कधी आम्ही फिरायला जाणार? राज तोंड पडतच म्हणाला. येईल रे, तोपर्यंत तू गेम खेळणार काय? संग्रामने त्याला विचारलं. गेम नको, यूट्यूबवर व्हिडिओ बघतो मी, म्हणत राजने संग्रामच्या हातून मोबाईल काढून घेतला आणि यूट्यूबवर व्हिडिओ लावून बसला. जवळपास अर्ध्या तासाने सिड सानिध्याला घेऊन आला. मी लेली झाले, सानिध्या म्हणाली. एकदम थोडासा उपमा खाऊन घे, मोठ्या पप्पांना पण दे, मोबाईलमध्ये बघतच तो म्हणाला. मला नको, संग्राम म्हणाला. थोडासा टेस्ट तर करा. राज मोबाईलमधून डोकं काढत संग्रामला स्मित देतच म्हणाला. आता मात्र संग्रामला त्याला नाही बोलायला जमणार नव्हतं. संग्रामने सिडकडे पाहिले.
मला थोडासा गरम करून दे. वर हुकूम सोडतच तो म्हणाला. सिडने ओव्हनमध्ये उपमाचा डब्बा गरम करत ठेवला. मीनाक्षी, तू खाणार? सिडने किचनमधूनच मीनाक्षीला विचारलं. बायकोची तरी कधी एवढी काळजी केलेली का? संग्रामने सिडला टोकलं. घरी असतास तर दिसलं असतं ना, सिड म्हणाला. मी पोटभर नाश्ता करून आली आहे. तू लवकर खा आणि चल बघू. मीनाक्षी संग्रामकडे रागात बघतच म्हणाली. सिडने उपमा गरम करून आणला. तसं संग्राम डायनिंग टेबलवर येऊन बसला. सिडने एका प्लेटमध्ये त्याच्यासाठी उपमा काढून प्लेट त्याच्यापुढे सरकवली आणि एका प्लेटमध्ये त्याने सानिध्यासाठी आणि स्वतःसाठी उपमा घेतला. छकुली, पिझ्झा खायचा आहे आपल्याला, एकदम थोडासा उपमा खा. राज बोटांनीच मोजमाप करतच सानिध्याला इशारा करू लागला. बाबा, मला एकदम थोलाशा भलव, सानिध्या म्हणाली. सिडने हो म्हणून मान डोलवली. मत्त झालाय, सानिध्या म्हणाली. मग अजून घे, सिड तिला म्हणाला. मग पिझ्झा कोणत्या पोटात ठेवू, सानिध्याने त्याला विचारलं. मी फिनिश करू का मग, सिडने विचारलं. ओके, सानिध्या म्हणाली. सिडने उपमा खायला घेतला. एक चमचा तोंडात टाकताच त्याची नजर संग्रामवर गेली. संग्राम हातातील चमचा तसाच पकडून स्तब्ध होता. सिड आपल्याकडे बघतोय ह्याची जाणीव होताच त्याने त्याच्यावर नजर टाकली. जास्त काही न बोलता त्याच्या पुढ्यातील डब्बा त्याने स्वतःजवळ ओढला आणि त्याने त्यातील सगळा उपमा स्वतःच्या प्लेटमध्ये काढून घेतला. मीनाक्षीला आता मात्र राग असह्य झाला. तो उपमा त्याच्यासाठी होता, तू असं कसं मागू शकतोस, मीनाक्षीने रागातच त्याला विचारलं. मीनाक्षी कूल, मला उपमा नाही आवडत. भाईला उपमा जास्त आवडतो, त्याला खाऊ देत. तसं पण असावाला उपमा तो खूप वर्षांनी खात असेल, सिड म्हणाला. प्लेटमधील उपमा त्याने संपवला आणि तो सगळ्यांना घेऊन घराबाहेर पडला. सिड सगळ्यांना घेऊन मॉलमध्ये आला. मॉलमधील गेम झोनमध्ये सानिध्या आणि राज दोघेही खूप रमले होते. सिड लहान होऊन दोघांसोबत खेळत होता. मीनाक्षी त्याच्या नकळत त्याचे फोटो काढण्यात व्यस्त होती. सिडचं तिच्याकडे लक्ष जातं तसं ती त्याच्यावरून मोबाईल हटवत स्वतःचे फोटो काढते. राज आणि सानिध्या दोघेही गेम झोनमधून बाहेर पडण्याचं नाव काही घेत नव्हते. पण पिझ्झाचं नाव ऐकताच दोघेही गेम झोनमधून बाहेर आले. राज, ऑर्डर करशील ना रे, सिडने विचारलं. सगळ्यात आधी तर कोक 2x4 आणि मग मी पिझ्झा ऑर्डर करतो, चालेल, राजने विचारलं. चालेल, सिड त्याला म्हणाला. राज वेटरला बोलवून ऑर्डर देऊ लागला. ऑर्डर येईपर्यंत मोबाईल मिळेल, पापण्यांची उघडझाप करत चेहऱ्यावर निरागस भाव आणत राजने विचारलं. सिडने प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवला आणि मोबाईल त्याच्या हातात सोबवला. सानिध्यासुद्धा त्याच्यासोबत व्हिडिओ बघण्यात व्यस्त झाली. मी मगापासून विचारलं नाही, बट आता अजून राहवत नाही म्हणून मी विचारते. तो क्रिएटिव्ह कन्सल्टंट डिझायनर खरंच तुझा भाऊ आहे का, मीनाक्षीने सिडला विचारलं. हो, माझा सख्खा मोठा भाऊ, पण मी त्याचा सख्खा लहान भाऊ नाही आहे. लहानपणापासूनच त्याला मी नाही आवडत. काल जसं कामावर त्रास देत होता तसं तो लहानपणापासूनच मला त्रास देत आलाय आणि ह्यापुढेही देत राहील, सिड म्हणाला. तरी तू एवढं चांगलं वागतोस त्याच्याशी, मीनाक्षीने विचारलं. छकुली समोर असताना मी दुश्मनांसोबत सुद्धा चांगलंच वागतो. छकुलीमुळे मी शांत झालोय, नाहीतर मी असा अजिबात नाही, सिड म्हणाला. पण तुझा भाऊ किती इरिटेटिंग आहे. मी तर असल्या माणसांसोबत 1 मिनिटसुद्धा राहू नाही शकत, मीनाक्षी म्हणाली. 1 मिनिट? मी तुला कधी बोललो की माझ्या भावासोबत तू लग्न कर म्हणून? तू काय एवढं टेन्शन घेतेस त्याचं, सिडने गमतीतच तिला विचारलं. सिड, मीनाक्षी त्याला हातकोपर मारू लागली. सॉरी, मस्ती करतोय, मीनाक्षीचा हात पकडतच सिड म्हणाला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच
जागेपणी आपण स्वर्गात भरारी घेतल्यासारखं मीनाक्षीला भासवून गेलं. ती त्याच्या नजरेत बघण्यात हरवूनच गेली. त्याच्या हाताची पकड सुटली आहे ह्याची जाणीव होताच ती स्वप्नी नगरीतून बाहेर आली. सीड सानिध्याचे केस नीट करत बसला. तू प्लीज त्याचं आणि माझं रिलेशन ऑफिसमध्ये डिस्क्लोज करू नकोस. तसं पण मी 1 महिनाच इथे असणार आहे. आउट ऑफ इंडिया शिफ्ट व्हायचा विचार करतोय. नंतर तुला तुझी पोझिशन मिळून जाईल. हां, आता ती तुझी असणार की सौरभची ते HODलाच माहिती. सीड म्हणाला. तसं सानिध्याला जबर धक्काच बसला. तू 1 महिन्याने जातोयस? मीनाक्षी मोठ्यानेच ओरडली. हळू. किती मोठ्याने ओरडतेस? सीड म्हणाला. 1 महिन्याने जातोयस? मीनाक्षीने हळू आवाजात विचारलं. हो, मला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, बट मी कुठे जाणार हे मी डिस्क्लोज नाही करू शकत. छकुलीचं टेन्शन आहे. ती तिथे ॲडजस्ट करेल की नाही. पुणे सोडून इथे येताना सुद्धा मला टेन्शन होतंच, पण ही सहज ॲडजस्ट झाली. तुमच्यासारखे छान असे कलिग मला भेटले आणि तिच्यासोबत मी सुद्धा ॲडजस्ट झालो. पण मुंबई इज नॉट सेफ फॉर मी. मला घाबरत नाही जगायचं आहे. मी जमेल तितक्या लवकर ही मुंबई सोडण्याच्या मागे आहे. सीड म्हणाला. नक्की काय प्रॉब्लेम आहे? मला तर तू सांगूच शकतोस ना? मीनाक्षी म्हणाली. मला काहीच प्रॉब्लेम नाही खरं तर. मीच सगळ्यांसाठी प्रॉब्लेम आहे. सीड हसतच म्हणाला. असं का बोलतोयस? मीनाक्षीने भावूक होतच विचारले. सीडने तिला स्मित दिले आणि उत्तर देणं टाळलं. सीडला फोन येतोय म्हणून राजने त्याचा मोबाईल त्याला पुन्हा दिला. आज सुट्टी दिवशी बॉस का कॉल करतोय मला? सीडने विचारलं. त्याचं काम असेल तर तो कधीही कॉल करू शकतो, मीनाक्षी म्हणाली. सीडने फोन उचलला. बॉसचं फोनवरील बोलणं ऐकताच सीडचे डोळे मोठे झाले. ओके म्हणत सीडने फोन कट केला. बच्चा पार्टी, आपण घरी जाऊन पिझ्झा खाऊयात. बाबाला खूप काम दिलंय. आय एम सो सॉरी फॉर दॅट. सीड कान धरतच म्हणाला. कोक तर पिऊन जाऊयात ना. मग घरी जाऊन स्विगीवरून ऑर्डर करूयात, राज म्हणाला. राज, आपण आपल्या घरी जाणार आहोत. मला माझ्या आईसोबत बाहेर जायचं आहे, मीनाक्षी त्याला म्हणाली. मला बाबा सोडतील घरी. तुझं तू जा, राज तिला म्हणाला. अजिबात नाही हं, मीनाक्षी त्याला म्हणाली. राज हाताची घडी घालून तोंड पाडून बसला होता. आपण लाजला घेऊन जाऊयात ना, सानिध्या सीडकडे हट्ट करतच म्हणाली. मीनाक्षी, मी ह्याला ह्याच्या घरी सोडतो, सीड म्हणाला. का त्रास करून घेतोयस? मीनाक्षीने त्याला विचारलं. कसला त्रास त्यात? मी करेल मॅनेज, डोंट वरी, सीड म्हणाला. शनिवारची ठरलेली पार्टी थोडक्यात आटोपत सीड राज आणि सानिध्याला घरी घेऊन आला. दारातच संग्राम त्याला स्मित देत उभा होता. माझा नाही, निदान लहान मुलांचा तरी विचार करायचा. मूड ऑफ केलास त्यांचा तू, सीड म्हणाला आणि तो सरळ आत रूममध्ये निघून गेला. सानिध्याचे लेग क्लिपर त्याने काढले. राज आणि तिच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला आणि लॅपटॉप घेऊन संग्रामने पुन्हा कामात काढलेल्या त्रुटी दुरुस्त करायला तो बसला. ते करेपर्यंत त्याला आजसुद्धा 12 वाजणार होते, ह्यात काहीच शंका नव्हती. संग्राम अंगावर शर्ट चढवून घराबाहेर पडला. सानिध्य आणि राजची मस्ती बघत बघत सीड कामात गुंतून गेला. बाबा, मला घुंगलू हवे. लाज मला ताथा शिकवतो, सानिध्या म्हणाली. सीडने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. बाबा, सानिध्याने पुन्हा आवाज दिला. आय एम बिझी बच्चा, डोंट डिस्टर्ब मी. राधा येईल थोड्या वेळाने. तुला जे काही पाहिजे ते तिला सांग, सीड सानिध्याला म्हणाला. माझ्या बॅगेतच घुंगलू आहेत, बाबा नाही देत, सानिध्या म्हणाली. मी आणतो, म्हणत राजने सानिध्याच्या खोलीत धाव घेतली. तिची बॅग शोधून त्यातील घुंगरू त्याने सानिध्याला आणून दिले. राजने जमेल तसे घुंगरू तिच्या पायात बांधले. मस्त ना,
सानिध्या टाळ्या वाजवू लागली. सिडने लॅपटॉपमधून मान वर काढून पाहिलं तर राजने तिच्या पायात घुंगरू बांधून दिलेले. गालातल्या गालात तो हसला आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये त्याने नजर ओवली. आता मी सांगेल तसं करायचं, बट कोणतं गाणं घेऊ मी? राज विचार करतच म्हणाला. शुंदल लोचन. मला तेजवालं येतं. मला थोलंसं येतं, पण ते थोलंसं नाही येत, सानिध्या म्हणाली. ओके, पहिलं हात कमरेवर ठेवायचं, राज म्हणाला. त्याचं बघून सानिध्याने हात कमरेवर ठेवले, पण हात कमरेच्या थोडं वर होते. ती तुझी कंबर आहे का बुद्धू? पोट म्हणतात त्याला. ओ गॉड, ह्या मुलीला कंबर आणि पोट पण कळत नाही, राज डोक्यावर हात मारून घेतच म्हणाला. सिड हसू लागला. सानिध्या छोटंसं तोंड करत सिडकडे बघू लागली. तसंच सिडने हसू आटोक्यात घेतलं आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये लक्ष घातलं. इथे माझ्याकडे बघ, बाबाकडे कुठे बघतेस? मी शिकवतोय ना तुला, राज पुन्हा दम देत म्हणाला. तथा तथा राज धून बोलू लागला. असं नाही आहे, तू चुकीचं गाणं बोलतो. तथै तत् तत् तिगदा तथै तत् तिगदा तथै तत् तथै तत् तिगदा तथै तत् तिगदा तथै. सानिध्या जमेल तसं बसल्या जागी पाय हलवत म्हणाली. सिडने टाळ्या वाजवत तिचं कौतुक केलं. सानिध्याने त्याला गोड हसू दाखवलं. अजून पुढे पण गाणं आहे, पण मला थोलंसं येतं, सानिध्या बोलली. मला येतं, म्हणत राज सिड समोर उभा राहिला. सुंदर लोचन त्यात रंगुनी प्रेम बरसवले माझ्यात दंगुनी, गुंतले रे मी तुझ्या आठवणीत, पुन्हा बरसवते प्रेम माझ्यात दंगुनी. तथै तत् तिगदा तथै तत् तिगदा तथै तत्. राजसोबत सानिध्यासुद्धा गाणं गुणगुणू लागली. सिड मात्र स्तब्धच झाला. तीच धून, तोच ताल ज्याच्यात तो प्रेमात पडला होता, तीच ताल नव्या ओळखीने पुन्हा त्याच्या समोर आली होती. हृदय आद्याच्या आठवणीने धडधडू लागलं होतं. लॅपटॉप त्याने बाजूला ठेवला आणि राजला त्याने जवळ घेतलं. हे गाणं कोणी शिकवलं? कोणी शिकवलं तुला हे गाणं? श्वास अगदी फुलला होता त्याचा. डोळे काठोकाठ पाण्याने भरले होते. टीचरने शिकवलं, राज काही बोलणार तोच सानिध्या म्हणाली. राज मात्र सिडच्या डोळ्यातील पाणी बघतच राहिला. तुझ्या आईचं गाणं आहे का हे? सिडने राजला विचारलं. राजने हो म्हणून मान डोलवली. सिडने क्षणाचाही विलंब न करता राजला जवळ ओढत घट्ट अशी मिठी मारली. तुझी आई कुठे भेटेल मला? सिडने विचारलं. नित्यानंद कथ्थक अकॅडमी, पार्ले ईस्ट, राज म्हणाला. सिड दोघांनाही घेऊन घाई गडबडीत बाहेर पडला. तू ललतो का आहे? सानिध्याने रडतच त्याला विचारलं. सिडने तिच्या प्रश्नांचं उत्तर देणं टाळलं. जमेल तितक्या सुसाट वेगाने गाडी त्याने कथ्थक अकॅडमीजवळ घेतली. राज आईला शोधत आत शिरला देखील. त्याच्या मागोमाग सिड सानिध्याला घेऊन जाऊ लागला. तोच ताल, तोच आवाज त्याच्या पुन्हा कानी पडला आणि त्याचे पाय त्या दिशेने वळले. तथै तत् तिगदा तिथै तत् तत् तिगदा तथै. सुंदर लोचन त्यात रंगुनी प्रेम बरसवले माझ्यात दंगुनी, गुंतले रे मी तुझ्या आठवणीत, पुन्हा बरसवते प्रेम माझ्यात दंगुनी. तथै तथै तिगदा तथै तत् तिगदा तथै तत्. प्रेम माझे तुझ परी किती समजून घे मला, तुझी मी रुक्मिणी प्रेम बरसव माझ्यात दंगुनी. तथै तत् तिगदा तथै तत्. आई, राज मोठ्याने ओरडला. तसं टीचर डान्स करता करता थांबली
राजने पळतच जात तिला मिठी मारली. तू इथे काय करतोयस? टीचरने विचारलं. बाबा घेऊन आले. राज सिडकडे बोट दाखवतच म्हणाला. आध्या? सिड मोठ्यानेच ओरडला. राजची आई त्या आवाजाच्या दिशेने पाहू लागली. खूप वर्षांनी तिने तो आवाज ऐकला होता. सिड? ती पुटपुटली. आनंद अश्रू डोळ्यातून वाहू लागले. पळतच ती त्याच्या जवळ आली. तिला बघून सिड तिच्या पुढ्यात गुडघ्यावरच बसला. डोळ्यातून येणारं अश्रू थांबायचं नाव काही घेत नव्हते. आध्या रडतच त्याच्या पुढ्यात गुडघ्यावर बसली. परत फसवलं ना मला तुम्ही लोकांनी? आध्याने रडतच विचारले. मीच फसलोय ग. सिडने तिचा हात हातात पकडला आणि त्यावर डोकं ठेवून तो रडू लागला. आय मिस यू लॉट म्हणत रडतच त्याने आध्याला जवळ ओढले आणि घट्ट मिठीत सामावून घेतले. ती सुद्धा त्याच्या मिठीत सुखावत होती. राज येऊन त्याच्या आईला तर सानिध्यात त्याच्या बापाला बिलगून होती. नक्की काय चाललंय हे दोघांनाही कळत नव्हतं. क्रमशः. काय मग मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? पुढे काय होईल कमेंट करा, मग सांगते. धन्यवाद.